नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, महिला बचत गट असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, कर्जमाफी करण्याकरता कोणकोणत्या प्रकारची माहिती शासन गोळा करत आहे, याची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. परंतु आज या ठिकाणी जे काही शेतकरी थकबाकीदार आहे, अशा शेतकऱ्यांना नेमकं सरकारतर्फे काय मोबदला भेटणार आहे, सरकारतर्फे कोणती अडचण होणार आहे का, कोणता दिलासा मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबद्दल भरणे यांनी असं सांगितलंय की शेतकऱ्यांची किती थकबाकी आहे, त्यांच्यावर कोणत्या प्रकारची थकबाकी आहे, ही रक्कम किती आहे, याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करत आहे आणि याचा अहवाल साधारणपणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडाभरामध्ये मला मिळणार आहे. कुठल्याही शेतकरी सोसायटीचे कर्ज असेल किंवा कुठल्याही शेतकऱ्याकडे सोसायटीचे कर्ज असेल, त्याचे वर्ष अखेर 30 जून असते. त्यामुळे 30 जूनपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे कर्जमाफीची घोषणा करतील, असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते पत्रकारांशी बोलताना असं बोलत होते की सध्या विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान कृषी मंत्री भरणे यांनी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती देत असताना शेतकऱ्यांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन योग्य वेळी पूर्ण केले जाईल, असे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते. जो कोणी खरा गरजू शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे, असे त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. कर्जमाफी कशी करायची यासाठी सरकारची समिती एप्रिलपासून शिफारस करणार आहे आणि या शिफारसच्या आधारे पुढील 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी मुख्यमंत्र्यांच्या तर्फे करण्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं जे काही शेतकरी कर्जमाफीबाबत योग्य ती वाट पाहत आहेत किंवा काही शेतकरी जे या ठिकाणी थकबाकीदार आहेत, त्या शेतकऱ्यांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे का, या गोष्टीचा बी विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु विधानसभेच्या काही चर्चासत्रामध्ये असे सांगण्यात आलेलं होतं की जे शेतकरी खरोखरच त्यांच्या अडचणींमुळे थकबाकीदार दिसून येत आहेत किंवा काही प्रायव्हेट सोसायटी असतील, काही कोऑपरेटिव्ह बँका असतील, यांच्याकडे जर काही शेतकरी थकबाकीदार असतील तर त्यांचा विचार नक्की या ठिकाणी कर्जमाफीमध्ये केला जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत त्यांना या गोष्टीची माहिती व्हावी, या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.